नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी बात निकली तो दूर तक जाएगी असा इशारा अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना त्यांच्याच भाषेत दिला। माझ्याही पाठीमागे शरद पवार दिला अजित पवारांना इशारा। काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया, व्हिडिओ पूर्ण बघा। दरम्यान 1.5 वर्षापूर्वी अमोल कोल्हे यांनी राजीनामा दिल्याचा काल अजित पवारांकडून दावा करण्यात आला होता आणि त्यानंतर खासगीमध्ये झालेली चर्चा सार्वजनिक करायची नसते असं अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना चिमटा काढला आणि त्यानंतर अजित पवारांनी कुठलाही विचार न करता येणाऱ्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांना मी पाडूनच दाखवेल आणि मी बोललो तर ते करूनच दाखवतो। तर आता अमोल कोल्हेंनीही माझ्या पाठीमागे शरद पवार आहेत आणि नुकताच झालेल्या शरद पवारांच्या सभेत बोलताना ते म्हणाले की बंडखोर आमदारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे। येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची मस्ती व स्वहितासाठी सोडून गेलेल्यांना जनता धडा शिकवेलच। तसेच राष्ट्रवादी कोणाची महाराष्ट्रातील जनताच येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठरवेल असा इशारा शरद पवारांनी अजित पवारांना दिल्यानंतर अजित पवारांच्या सहकार्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। त्याला कारण पवारांच्या सोबतीला जे शिलेदार उरले आहेत त्यांनी अजित पवारांनी बंड केल्यानंतर जो संघर्ष सुरू केला आहे त्यामुळे संपूर्ण अजित पवार गट परेशान आहे हे चित्र बाकी आता स्पष्ट झालं आहे। त्यामुळे अजित पवार त्यांच्या भाषणामध्ये वारंवार रोहित पवारांची संघर्ष यात्रा असेल, अमोल कोल्हेंचा बंडखोर आमदारांवर वार प्रहार असेल, हे अजित पवार सातत्याने त्यांच्यावर टीकास्त्र सोडताना आपण बघितले असेल। त्यामुळेच अजित पवारांनी कोल्हेंना जे चॅलेंज केलं तेही अमोल कोल्हेंनी शरद पवारांच्या ताकदीवर अजित पवारांचे चॅलेंज स्वीकार केले। तर येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होऊन जाईल की अजित पवारांना अमोल कोल्हेंना पाडण्यात यश येईल की नाही, का अमोल कोल्हे शरद पवारांच्या ताकदीवर अजित पवारांना पराभूत करूनच दाखवेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।